गाडी प्रेक्षकांना खळखळून हसण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आजची स्वार्थ आपण बघतो अंतिम रात्रीमध्ये क्वालिफायचा हा मॅच सगळे आपण बघतोय पहिल्या दिवसामध्ये आपण पहिल्या रात्रीमध्ये इथे आराध्य फायटर्स संजय लो मातान संघम ज्यांनी मात्र पहिल्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ केलेला आहे दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल कायरा 11 यंगस्टार वहाल तिसऱ्या रात्रीमध्ये आपण याच मैदानावरती चांगला खेळ ज्यांचा पाहिलेला आहे ते आपण पाहिलं असेल श्रीदत्त भातान संघम आणि कालच्या रात्रीमध्ये इथे आपण या मैदानावरती ओम साई जीवदानी वामन डोंगरी संघ हा टॉपमध्ये गेलेला आहे आणि आज मात्र एकसे बरकड एक अशा लढती इथे पाहायला मिळतील आणि आमचे मुंगफलीवाली बरेच दूरवरून आले तर आज सुरू होणे अगोदर ते मुंगफली इथे विकण्यासाठी आले त्यांचं देखील इथे आपण स्वागत करूया आणि इथे 17 होई सुरुवात टॉस जिंकलेला आहे कासप संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर जय गिरोबा जो हे पेन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण करण्याला पहिला चेंडूवरती चेंडू फटका पासला जातोय चेंडू हवेमध्ये इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूत विकेट होऊ शकली असती सोपी जल सूरज माली या ठिकाणी ड्रॉप झालेली आहे कदाचित ती डोक्याची घंटा होऊ शकेल हा झेल इथे ड्रॉप केलेला आहे बघा हा आवाज काल मात्र इथे आपण काल मात्र हा आवाज प्रत्यक्ष तिथे ऐकलेला आहे आणि राजमाली प्रत्यक्षात त्यांच्या पहिल्यांदा त्याची भेट झालेली आहे आणि काल सेल्फी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे आणि खूप चांगलं सगळ्यांना खळखळून हसवण्याचं काम जिथे केलेलं आहे कस्तूर सेठ या ठिकाणी उपस्थित आपण जोडे महाराज प्लीज आमच्या सन्मानाचा स्वीकार करा हरिभक्त महाराज जोडे महाराज यांचा सन्मान इथे केला जाईल कस्तूर सेठ यांना विनंती की त्यांचा सन्मान आपण आपल्या सोबत करावं कीर्तन प्रवचन बाबा नेहमीच करत असतात त्यांचा सन्मान इथं शुभ सन्मान चला बाबा या आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र या चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे जेल सोडल्यानंतर इथे षटकार आलेला आहे कस्तूर इंटरप्राइजेस प्रोप्रायटर यांच्या सोबत हस्ते केला जातो मायची उबदार शाल आणि आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन इथे महाराजांना सन्मानित केला जातोय सगळीच त्याची जबाबदारी आपण पाहिलं तर राहुल पाटील इथे कस्तूर सेठ यांनी घेतलेली आहे आणि इथे आपण जर पाहिलं असेल ना भाऊ आपण राहुल पाटील यांनी चांगला उल्लेख केला होता की जोपर्यंत पहिला चेंडू शेवटचा चेंडू इथून टाकून होत नाही तोपर्यंत कस्तूर सेठ सेजवरून बाहेर खाली येतात नाहीत आणि तसंच आपण पाहिलं असेल ते भाऊ रजनीकांतवाली ते मात्र तिकडे खाली आहेत ते सगळी पाहणी करतात मात्र इथे जेल सोडल्यानंतर जखमेवरती आता मीठ सोडण्याचं काम केलेलं आहे आणि बॅक टू बॅक दोन आले षटकार या धावसंख्येला थोडीशी आकारणे दिली आहे नव संजीवनी इथं मिळाली आहे ती जय गिरोबा जो हे पेन संघाला गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलेला आदित्य गाताडे एक रायझिंग स्टार हा खेळाडू आहे आणि पूर्ण भवितव्य आपण कासप संघाचं त्याच्याकडे पाहतोय आणि त्यांच्या पहिल्या चेंडूत सोडलेला हा झेल आणि तिथे आता दोन षटकार आहेत 13 धावा लागल्या धावफलकावरती बिनबाद 13 सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथे स्वागत करूया ट्रॉफीतली त्याची शेवटची रात्र आणि इथे मात्र 100 बडकर एक अशा लढती इथे पाहायला मिळणार आहेत चांगले सामने प्रेक्षक वर्गाने चांगली बॅचवाडी देखील पाहायला मिळेल बालाने मात्र जेल सोडलेलं आहे मात्र पाहूया त्यांचा प्रयत्न चांगले होते आदित्यांचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू थोडासा गती परिवर्तन अपयस इथे पाहायला मिळालं आणि डॉट बॉल इथे आलेले आहे सुरेश माली मॅच चांगली होईल एका बाजूला आता आपण राहिलं कासप संघाने ही विसरू नका की जिथे पहिल्या मॅचमध्ये आपण राहिला जो निसट विजय मिळवला ना जो हे पेन संघानं आणि कधी कधी असं विजय मिळाल्यानंतर मात्र तो संघ खूप चांगली कामगिरी करत असतोय आणि इथे जोरखोस फटका मारायचा होता इथे मात्र पुन्हा एकदा मिस्टेक पुन्हा एकदा चुकी झालेली आहे एकदा दोन पूर्ण केले दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न इथे सक्सेस झालेले बघा होत्याचं नव्हतं मला काहीसा वेळ लागत नाही सूरज माळी एक चुकी कदाचित त्या ठिकाणी खूप मागणी पडलेली आहे कदाचित तो झेल पकडला असता तर हे दोन षटकार वाचले गेले असते या धावा रोखल्या गेल्या असत्या म्हणून आपण मयूर सर नेहमीच म्हणतो क्रिकेटला जर तर शिवाय क्रिकेट नाहीये आणि क्रिकेट शिवाय जर तर नाहीये क्रिकेट जो अनिश्चित हा खेळ आहे कधी काही घडेल याचा नियम नाहीये क्रिकेट राजकारण आणि सरडा महाराज जोडे महाराज याचा नियम नाहीये सरडा जसा वेळोवेळी रंग बदलतो ज्याला आपण गिरगिट म्हणतो
तसा हा क्रिकेटचा हा खेळ सनसिबल क्रिकेट सन्मान दिलेला आहे हे ओळखलं तर दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज एका बाजूला सार्थक मात्र्याने त्यांच्या समावेत आपण बघतोय पळास मोकळ चांगली आपण बॅटिंग चांगली केलेली आहे चांगला एफर्ट आणि चांगला आपण पहिलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पहिलं षटक घ्या आदित्य गाताडे यांचं एक मोठं षटक 15 धावसंख्येचं कदाचित समाप्त झाले आहे कदाचित या 15 धावा होऊ शकले नाही मग 15 धावा झाले धावफलकावरती बारावाने वाटत होता की 10-12 धावा जातील कारण त्यांचे भाऊ आहेत ना ते आदित्य गाताडे मात्र या ठिकाणी चांगला खेळ त्यांचा राहिलेला आहे मात्र पाहूया मॅच चांगली होईल दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया 4 ओव्हरची मॅच पहिल्या मॅचमध्ये आज आपण पहिल्या कासप संघाला अकलवाडी संघाला मात्र डोकं वर करून दिलं नाहीये 17 का 18 धावसंख्या तो सामना त्यांना गमावा लागला तर टीम मीटिंग जास्त आपण घेऊ नका आणि कासप संघाच्या 2 मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्या वाट्याला सर्वप्रथम फलंदाजी आली होती आणि त्याचा बेनिफिट त्यांना मिळाला होता एक चांगला टार्गेट त्यांनी सेट केला होता मात्र या मॅचमध्ये त्यांना शतरक्षण त्यांच्या वाट्याला आलेलं आहे मात्र या ठिकाणी बघूया पहिला 17 जरी त्यांना शतरक्षण आलं असतील तरी मात्र आता कमीत कमी धावसंख्येत जो हे पेन संघाला इथे रोखणं खूप गरजेचं आहे दोन्ही संघाला शुभेच्छा आपण देऊया जो हे संघ आपला पाहुणा संघ आहे शांत संघ आहे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला त्यांचा खेळ राहिलेला आहे पंचाने जे काय त्यांना निर्णय दिले ते निर्णय सुद्धा त्यांनी अचूक निर्णय दिले पण ते निर्णय त्यांनी मानून घेतले आहेत आणि खूप चांगला त्यांचा खेळ इथे राहिला कल्पेशला पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं होतं बघूया आता काहीतरी चेंजेस बदल आणि बदल हा करावाच लागतो बदल आपण पाहिला सृष्टीचा जसा नियम आहे ना वेळेनुसार तुम्हाला आपण पाहतो ना ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी आपण म्हणतो ना ते ॲडजस्टमेंट आता केलेलं आहे आता गोलंदाजामध्ये थोडासा आता बदल झालेला आहे अजित तोंबरे आहे ना आता गोलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आलेले आहे थोडासा चेंज इथे केला जाऊ उमेश तोंबरे आपण बघतो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये समालोचक कक्षेसमोर क्षेत्ररक्षण करतात याच्या अगोदर आपण पाहिलं असेल गलीमध्ये खूप चांगला झेल त्यांनी एक पकडला होता पहिलं षटक समाप्त झाले 15 धावा लागले धावफलक बिन बातमीच जमेची बाजू आहे एका बाजूला पलास मोकल आपण पाहिलं असेल 2 चेंडूचा सामना केला आहे 14 धावसंख्येत फलंदाजी मात्र इथे फटका पासला जातो चेंडूला उंची आणि लांबी तेवढीच चांगली आहे आणि षटकार इथे आलेला आहे पाहुण्याने एवढं केलं तर अजितला पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण विरुद्ध चेंडूवरती केलेलं आहे दुसऱ्या षटकाचा स्वागत चांगलं झालेलं आहे आणि षटकाराच्या बरोबर 21 धावा लागल्या त्या धावफलकावरती फलंदाज मला सगळं रेडी नव्हते पंचाचा डेड बॉलचा इशारा ठीक आहे कुरंगले मेन पंचायत डेड बॉलचा इशारा इथे करत असताना अजित उगवता ठोंबरे ब्रदर्स पहिल्या षटकामध्ये आदित्य गातेडे यांची 15 धावा त्यांच्या षटकामध्ये आलेले आहेत हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि माणूस म्हणून नेहमीच सांगत असतात पुश करो खुश रहो आणि इथे मात्र सिंगलला बघा कसं डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि चांगली रनिंग बिकिन तो विकेट आपण जो हे पेन संघाची पाहतोय त्यांनी ओळखले चौकार षटकार मारण्यापेक्षा सिंगल डबल हवा तरी आल्या तरी आता सध्या तरी आपण चालेल कारण का पहिल्या पॉवर पेच्या षटकामध्ये जो मुख्य अस्त्र होता जो आदित्य गाताडे जो गोलंदाज होता त्याच्यावरती चालले गेले आणि जर का पहिल्या चेंडूत तो झेल पकडला असतं ना तर तिथे कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या मात्र चांगलं घडतंय आतापर्यंत स्लो ओव्हरचा हा चेंडू गती परिवर्तन चंद्र पेस सुचीचा हा फटका 5वा फलंदाज रिवर्स यांनी सक्सेस त्यांना मिळालेला आहे राज डीजे वाजव गाडी तुझे आकार देण्यात आलेला आहे पाहूया आता गोलंदाज पुन्हा एकदा रोज रोज दिवाळी नसते हे वलकाला होतो फलंदाजानं पहिल्या चेंडू होती फसवलं होता गोलंदाजाला मात्र दुसऱ्या चेंडू होती गोलंदाजानं फसवला होता फलंदाजाला डॉट बॉल इथे आलेले आहे आता सूरज बाली कॉम्बॉक्समध्ये आता गुणलेखासाठी आलेले आहेत सूरज बाली सुद्धा आपण पाहिले असेल आमचे प्रोफेशनल गुणलेखक नसले
तरी मात्र शैक्षणिक प्रसार त्यांनी चांगला केला, डिग्री पूर्ण केलेली आहे. त्यांचं स्वागत करूया. माली बंधू म्हटला तर आपण पहिला असेल शिक्षणाकडे पहिला त्यांचा कल असतो. मात्र इथे आलेला हा षटकार आणि या षटकामध्ये आता आक्रमण होतोय. सार्थकच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे आणि सूरज माली बघा षटकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 35 धावा लागल्या इथे धाव फलकावरती. आता धाव संख्या चांगली होते, धाव संख्येने चांगली आकारणे घेतलेले आणि लगेच आता तिथे गोलंदाजाला टीम मीटिंग करण्यास भाग पाडलेला आहे. मात्र ज्या 2 मॅचमध्ये आपण पाहिले असेल कासप संघाने उमेश फलंदाजी केली त्यामुळे सुरळीत तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी घडत तुमच्या मनासारख्या. मात्र इथे टॉस मला असं वाटतं जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे बघूया. निकेट आपण पाहिलं असेल 4 ओव्हरची मॅच अशा चढउतार तुम्हाला पाहायला मिळतील. हा सुरेख चेंडू रिवर्स आपण खेळण्याचा प्रयत्न केला तो फलंदाजाचा प्रयत्न मात्र इथे फसला जातोय आणि षटक क्रमांक सूरज माळी पाहिलं असेल 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्ती पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा, या षटकामध्ये आल्या 20 धावा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 35 एक चांगली धावसंख्या इथे आतापर्यंत उभारली आहे ती झोये पेन संघानं. चलची किंमत आता किती सगळ्या संघाला मात्र त्याची किंमत कळली आहे आणि तब्बल बिनबाद आपण पाहिलं असेल 35 धावसंख्येची साजेदारी 12 चेंडूमध्ये झालेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय सार्थक आणि पलास मोकल या 2 फलंदाजांमध्ये. मात्र षटक क्रमांक 30 प्रसाद गाताडे. प्रसाद गाताडे यांना चांगली गोलंदाजी करायला लागेल, कमबॅक करायला लागेल. एक कमी धावसंख्येचा षटक त्यांना इथे टाकावं लागेल. आता सलामीचे फलंदाज एका बाजूला आपण पाहतो पळस आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्याबरोबर सार्थकी दोन्ही फलंदाज आता सट झालेले आहेत. आता सार्थकनी 2-3 षटकार मारले आहेत आणि पळस यांच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि 35 धावा लागल्या धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद चांगली दमदार सुरुवात झालेली आहे, अस्पसक सुरुवात झालेली आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा हा चेंडू वेगावरती स्वार झाले. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना कासप विलच एंडच्या बाजूनं गोलंदाजी करत असताना इथे मात्र डॉट बॉल आलेली आहे. पहिल्या चेंडू सुरुवात चांगली झालेली आहे प्रसाद गाताडे या गोलंदाजाची. प्रसादने आज देखील आपण पाहिलं सर पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी खूप चांगली केलेली आहे आणि तेच आपण पाहतोय प्रसाद गाताडे, आदित्य गाताडे असतील, रामा असतील, उमेश टोंबरे असतील आणि सर्व टीम स्कॉट जर आपण पाहिलं असेल ना तर या ठिकाणी चांगला वर्क त्यांचा पाहिलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू एक धाव मात्र या चेंडू सिंगल आलेली आहे आणि सध्या सिंगल ही चालेल. 36 धावा लागल्या धाव फलकावरती. 2 चेंडू इथे समाप्त झालेले आहेत आणि त्या स्ट्रायकर एंडवरती जो फलंदाज झाले सार्थक म्हात्रे आणि पलसाईने आता विचार केला सार्थकला स्ट्राईकवरती येणं करणं खूप गरजेचं कारण 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 36 धावा लागल्या धाव फलकावरती आणि वैयक्तिक 21 धावसंख्या आता आम्हाला माहिती पुरवतात सूरज माळी. आणि इथे मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण स्टँडर्ड डिल्यावर चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या वरून आलेला माइट हिट गगनपती बिग हिट छे 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 लागल्या धाव फलकावरती. 35 नंतर एक आपण सिंगल त्याच्यात षटकार इथे एज लागलेले फटका फसला जातोय. आता मात्र इथे काही चुकी करत नाही शतरक्षक हर्षद यांनी टिपलेला हा झेल मायला पहिला ब्रेक थ्रू इथे मिळालाय.
चेंडूमध्ये 3 षटकार 27 4 षटकार माफ करा 4 षटकार 9 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची मोठी विनिंग इथे समाप्त झाली. एक मोठी गोल्डन विकेट इथे अमर क्रीडा मंडळ कासप संघाला मिळाले. जो गोलंदाज प्रसाद गातडे यांनी विकेट प्राप्त केली. पहिल्या चेंडूत देखील विकेटची संधी होती मात्र फटका पासला जातोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे बाद झाले. 2 फलंदाज बाद झालेत. मोठे या ठिकाणी फलंदाज बाद केले प्रसाद गातडे यांनी. ते आपण पाहिले असेल या दरम्यान अभयची माळी आणि प्रथमेश जांभळे आणि अभय यांच्याकडून मात्र या ठिकाणी गोलंदाज विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे प्रसाद गातडे यांच्यासाठी लावण्यात आलेली आहे. आणि हॅट्रिक होती गोलंदाज प्रसाद गातडे. शुद्धेश मोकल नवीन आलेले फलंदाज आणि इथे विकेट हॅट्रिकची चान्स होती मात्र स्टेप प्लॅन चेंडू एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धाबेसाठी इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि रनआउटच्या सहाय्यानं का माहिती मात्र या ठिकाणी सांघिक हॅट्रिक इथे घेतली आहे. 500 रुपये येऊ द्या. केलंबा माता सर्वांना हाकेला नवसाला पावणारी तिचा गीत मात्र या ठिकाणी आपण आईचा गीत सादर केलेला आहे. मात्र जिथं बघा खूप मी तर या ठिकाणी चांगलं कमबॅक केलं प्रसाद गातडे आणि एक चेंडूमध्ये एक षटकाराचा मार खाल्ला आणि त्याच्यानंतर मात्र 3 विकेट प्राप्त त्याने केले. ते एक रनआउटची एक सांघिक विकेट आहे आणि 3 विकेट मात्र टोटल धावा 43 धावा लागले धावफलक 43 लॉस ऑफ 3 विकेट 43 धावा लागले धावफलक 3 फलंदाज बाद झालेत. 3 षटकाचा खेळ सुरत माळी महाराष्ट्र इथे समाप्त झालेला. पहिल्या षटकामध्ये 15 दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आणि प्रसाद गाताडे यांचा स्पेल जो आपण पाहिजे असं तिसऱ्या षटकाचा खूप चांगला राहिला आहे. त्या षटकामध्ये एक षटकार येऊन 8 धावा 3 विकेट याने आपल्या संघाला मिळून दिलं. कमबॅक केलं. आम्ही तेच उल्लेख केला होता सुरजमाळी की असा एक गोलंदाज तुम्हाला निवडायला लागेल की चांगली गोल कमी धावांचा एक कमबॅक करणारा षटक तो षटक इथे समाप्त झालेला आहे. तो प्रसाद गाताडे यांचा आता शेवटचा अंतिम षटक आतिश कोंडिलकर शेवटच्या षटकासाठी स्लाकोरसाठी आलेत. मात्र इथून आता आक्रमण जर चांगलं झालं तर किमान 55 60 65 धावसंख्येपर्यंत तर जय गिरोबा जोहे पेन या संघाची धावसंख्या इथे पाहायला मिळेल. आणि जर का जशी प्रसाद गाताडेने गोलंदाजी केली तर किमान 55 50 50 55 60च्या आत या ठिकाणी जोहे पेन संघाला इथे रोखण्याचा प्रयत्न असा. मात्र पहिला चेंडू विजयश्री सोडून जाणार चेंडू टीके कोरगले सर इथे बाहेर निघालेत. दोन्ही हात जमीन समांतर केलेले आहेत. आणि इथे पहिलीच अभ्यंतरची धाव वाईटची एक मिळाली आहे. 44 धावा लागल्या धावफलकावरती 3 बाद 44. पहिलाच अभ्यंतरचा हा एक धाव इथे मिळाली आहे. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती अक्षोभ नोंदवले आहेत. चला रुकेश कोंडिलकर चला रुकेश आपण या ठिकाणी तिसरं पंच गोलंदाजा संशय राहिले असेल संशय व्यक्त केलेल्या फलंदाजानं नाव आणि आता आतिश कोंडिलकर यांच्यावरती थोडासा टेन्शन दडपण असेल. आता जी आपली नॅचरल जी गोलंदाजी आहे ना सूरजमाळी ती नॅचरल गोलंदाजी त्यांना करायला लागेल. मात्र पाहूया इथे तिसरे पंच रुकेश कोंडिलकर स्पर्धेचे आयोजकामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा हातखंड आपण पाहिलेला आहे. चांगला चेंडू श्रेडरचा फटका लॉंगॉनमध्ये चेंडू जातोय. चांगला शतरक्षक आणि एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी चेंडूची फेकी मात्र या ठिकाणी 2 धावा सदरीत्या इथं पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 46 धावा. पलास यांच्या बॅटमधून 2 धावा इथे आलेल्या आहेत. 3 बाद 46 धावा. आता सिंगल डबल वरती सुद्धा या ठिकाणी चांगली या ठिकाणी 8 चेंडूमध्ये
17 धावसंख्येतील फलंदाज पळास मोकल फलंदाजी करतायत. आतिश यांचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जागा बनवले लॉंगामध्ये चेंडू जातो. एकदा जाऊन पूर्ण केले. या वेळेस मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिट गोटी नेम या ठिकाणी टिपलेला आदित्य गाताडे यांनी. जसं आपण पाहिलं असेल जोडे महाराज ज्यावेळेस श्रीकृष्णाला आपण मला पाण्याच्या प्रतिमेमध्ये जो पण लावला होता द्रौपदीने, की ज्या पाण्याच्या प्रतिमेमध्ये मावता या ठिकाणी मासा बघायचा त्याचा डोला जो पाण्यामध्ये उडवेल त्याला ती माळ घालणार होती, वर माळ. आणि त्यावेळेस मात्र प्रसाद गाताडे डायरेक्ट आपण लॉंगांवरून एष्ट्यावरती हिट केली आदित्य गाताडे यांनी आणि तिथे मात्र विकेट रनआउटची इथे प्राप्त केलेली आहे. डीजे असेल डायरेक्ट एस्टावरती बाउंड्रीवरून त्यांनी हिट केलेलं आहे. इथे मात्र एक चांगलासा वेगळा प्रतिसाद चेंडू टाकत असताना रेस लागलेले प्रसाद आणि या फलंदाजामध्ये आपली विकेट रनआउटची सॅक्रिफाईस केलेली आहे. आणखीन एक फलंदाज इथे होईल बाद तर जय गिरोबा आपण पाहतो जोहे पेन संघाचा. आमचे जोडे महाराज या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. 47 धावा लागले धावफलकावधी. असं म्हटलं तर सुरज माली साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. आपल्यासाठी या ठिकाणी दिवाळी दसरा जरी असेल ना मात्र क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी जोडे महाराज या मैदानावरती भरवण्यात आलेला आहे. खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. अमर क्रीडाबद्दल कासप आयोजित कैलासवासी सावित्री जनावर माळी. खऱ्या तर आईंचं ही दिवस नव्हतं जोडे महाराज जाण्याचं. मात्र असं म्हणतात ना ईश्वर सत्य पुढे इलाज नाही आहे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. आईने एक भावपूर्वक श्रद्धांजली आपण या क्रिकेटच्या माध्यमातून अर्पण करूया. मात्र इथे 5 फलंदाज मात्र 46 धावा लागले ते 47 धावा धावफलकावरती. आणि इथे या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. जमीन नकाचा फटका ऑन साईड मध्ये चेंडू जातो. एकदा तो पूर्ण केले दुसऱ्या वाह काय शत्रक्षण आणि चेंडूची फेकी इथे होते. चांगला शत्रक्षण दादोनी सुद्धा चांगला कलेक या ठिकाणी चांगला चेंडू फेकला जातोय. आणि 48 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. धावसंख्येची रतीगत आपण पाहिली असेल 3 फलंदाज आतापर्यंत रनआउट इथे बाद झाले. 3 विकेट रनआउटच्या इथे गमावलेले आहेत. तर जोहे पेन संघाने जशी परिस्थिती अकोलवाडी संघाची केली होती ना तशीच रनआउट म्हणजे विकेट आपण ना क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय आहे ना तो दर्जा इथे कासप संघानं आपल्या घरच्या मैदानावरती दाखवलेला आहे. शेवटचा षटक आतिश कोंडिलकर यांचा यादी मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये फटका फासला जातोय. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली चांगला टिपलेला देवेंद्र चव्हाणने टिपलेला हा झेल इथे एक अजून कोण फलंदाज राऊंड होईल. आणखीन एक फलंदाज बाद. या वस्त्रामध्ये मात्र बंगाली बाबू आलेला आहे जोडे महाराज. आणि इथं भगवा वस्त्र मात्र प्रदान केलेले आपण पाहिलं असेल त्यागाचा जो आपण पाहिला असेल 2 षटकामध्ये 35 धावा होत्या. तिथं भगवा पद्धत आपण पाहिलं असेल ना ती आपण वारकरी संप्रदाय पताकाचा कलर सुद्धा आपण पाहतो भगवा आहे. आणि तोच भगवा कलर इथं प्रदान केलेला आहे ती जय गिरोबा जोहे पेन या संघानं. आणि त्यांच्यासमोर व्हाईट वस्त्र आहे ते अमर क्रीडा मंडळ कासप संघाचा. एक धाव या चेंडूवरती आलेल्या. आणि इथे मात्र रनआउटची आणखीन एक विकेट. रनआउटचा विकेट एकच धाव या चेंडूवरती आली. 4 षटकं समाप्त झाली.
आणि 49 धावा आणि 50 धावसंख्येची गरज आहे अमर क्रीडा मंडळ कासप संघाला 24 चेंडूमध्ये. सुरू आहे जिथे पाहता आपल्या भारतीय संघाला 9 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी भारत आणि वर्ल्ड कपची मॅच आपण ऑनलाईन या ठिकाणी हॉटस्टारवरती पाहतो, जिओ हॉटस्टारवरती तो सामना सुरू आहे. आपण पाहतो आपल्या सेटअपवरती आणि जिथे 9 चेंडूमध्ये भारतीय संघाला गरज आहे ती 13 धावसंख्येची. आणि मस्त आता त्या ठिकाणी मॅच सुरू आहे तिथे. आणि त्याच्यापेक्षा आता इथं कासप संघाने सुद्धा चांगला कमबॅक आपण पाहिला असता रोकेश कोंडिलकर केलेला आहे, ज्यांनी 24 चेंडूमध्ये 49 धावसंख्येवरती जय गिरोबा जोहे पेन या संघाला इथे रोखलेला आहे. मात्र पाहूया या 24 चेंडूमध्ये 50 धावसंख्येची गरज असताना एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या स्पर्धेचा पूर्ण लेखाजोखा कुठल्या गोलंदाजानं किती विकेट प्राप्त केल्यात, कुठला फलंदाज आपल्याला म्हणतो सिरीजच्या रेसमध्ये आहे, कुणी किती षटकार मारलेत, कुणी कुणी चौकार मारलेत आणि सगळी उत्तमभूत माहिती जे आपले चित्रगुप्त आहेत ना आपले महाराज, तशी मात्र माहिती या ठिकाणी आपण पाहिलं असेल आमचे मयूर पाटील जे नारपोलीचे एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप सगळं या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांना सुद्धा खूप सारे धन्यवाद असतील. मात्र 24 चेंडूमध्ये गरज आहे ती 50 धावसंख्येची. पॅडी सर, आपण विचार केला ना, 2 षटकामध्ये 35 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या. पण तिसरं आणि चौथं षटक कुठेतरी कंजूस बरी गोलंदाजी केली ती एक प्रसाद गाताडेने आणि आतिश कोंडिलकरने. रनआउटच्या विकेट बघितल्या ना आपण तर 4 विकेट तब्बल त्यांनी रनआउटच्या दिल्या त्या जोहे टीमनं आणि कुठेतरी सुंदर चांगली अशी कामगिरी केली आणि वापसी केली ती कासप संघानं. हां नक्कीच. आणि सुरत मात्री तुमचं म्हणणं सुद्धा मी रास्ते तुमच्या मताशी मी जरूर सहमत होईल. मात्र याच फक्त म्हणता येणार नाही आहेत, कारण का जोहे पेन संघाची सुद्धा गोलंदाजीचा अस्त्र आहे आणि त्यांना जर अस्त्रावरून जर चांगली गोलंदाजी झाली तर या धावांचा सुद्धा संघर्ष एक चांगला पाहायला मिळेल. मात्र घरच्या मैदानात 50 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. एक आपण पाहिलं असेल गोलंदाज पृथ्वीकरण जर मयूर सर पाहिलं असताना खूप चांगलं होतं 2 षटकामध्ये. 2 षटकामध्ये 35 धाव म्हणजे बोलणं तेवढं सोपं नव्हतं. पॅडी सर 12.5चा रन रेटनी प्रत्येक षटक त्यांना स्कोर करायचे ते कासप संघाला. 50 धावांचं आव्हान आहे, 4 षटक 24 चेंडू 50 धावा, कसं काही आव्हान पार करणार. तरी पण आपण बघितलं तर ब्रदर्स आहेत गाताडे ब्रदर्स, दोघांनी पण एकानी पहिल्या मॅचमध्ये जो आदित्य होता त्यांनी पहिल्या मॅचमध्ये सुंदर कामगिरी केली, 44 धावा केल्या. तशा दुसऱ्या मॅचमध्ये प्रसाद गाताडेने चांगली कामगिरी केली आणि ही आता महत्त्वाची मॅच आहे. याच्यानंतर तुम्हाला बक्षीस पात्र होणार, ट्रॉफीसाठी तुम्ही पुढे जाणार आणि ही करो या मरोची मॅच असणार आहे. कुठेतरी यामध्ये तुम्हाला महत्वाचं आणि चांगली कामगिरी करणं, आपल्या गावासाठी आपल्या गावाला ट्रॉफी मिळवून देणं हे त्यांना महत्व ठरेल. हा नक्कीच घरचंच आयोजन आहे. घरच्या आयोजनामध्ये खेळलं म्हणजे बोलणं तेवढंच आपण पाहिलं सूरज पाळी सोपं नाही आहे, कारण क्राऊड जर आपण पाहिला असेल मोठ्या संख्येने येते आणि तो दडपण तो प्रेशर आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल या गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये थोडासा बदल केला, तो एक प्रयोग केला आपण. अजित तोंबरे यांना तो दुसऱ्या षटकामध्ये आला असं वाटतं, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावल्यानंतर एक 2 षटकामध्ये 35 धावत असं वाटतं 60-65 धावाच्या वरती धावसंख्या जातील. मात्र तिथे आपण पाहिलं असेल ना तो प्रसाद गाताडेची गोलंदाजीसाठी आणि त्यांनी चांगला कमबॅक केला आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा फक्त त्यांनी खर्च केल्या 8 आणि आता विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे. तमाम क्रीडाप्रेमींचं जिथे या स्पर्धेचा आनंद घेते सर्वांचं स्वागत इथे आपण करूया. जे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेत त्यांचं हार्दिक स्वागत अमर क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आपण करूया. आणि आदित्य गाताडे बघा डायरेक्ट लॉंगांवरून त्यांनी डायरेक्ट एस्टेवरती हिट केला, डायरेक्ट हिटवरती तो फलंदाज बाद झाला ना, त्याचा परिणाम देखील धावसंख्येत. आता 6 चेंडूमध्ये भारतीय संघाला जोडे महाराज 7 धावसंख्येची गरज आहे आणि भारतीय संघाची करोमरो परिस्थिती आहे, कारण की ह्या 7 धावा करणं गरजेचंच आहे, तरच ते टॉप 4 मध्ये जातील. नाही होतील, धावा होतील. करोड आपण पाहिलं असेल भारतीय तिथं आपल्या भारताला सपोर्ट करतायत. संजू सॅमसन ज्याला चान्स भेटत नव्हते पण आज त्याने दाखवून दिलं. 48 चेंडूवर 87 धावावर खेळतोय तो संजू सॅमसन. नक्की संजू सॅमसन मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. बहुत कम ऐसा हुआ है कि 6-7
जवळपास 6 रन आ चुके हैं जो 7 की जरूरत थी 6 गेंदों में। और ये क्वालिटी है राज माली की। वो राज डीजे आपने दर्शकों को भी बता रहे हैं, हम लोग काका यहाँ से साउंड। कॉम्पिटिशन कर रहे हैं लेकिन वो अपने अंदाज से अपने डीजे से अंदाज से दर्शकों को जानकारी दे रहे हैं। 6 गेंदों में 7 रन की जरूरत है और पहली गेंद के ऊपर जो छक्का आया था और स्कोर इजी लेवल हो चुका है भारतीय टीम का। लेकिन यहाँ पे जीतने के लिए कासब टीम ने घरोले मैदान के ऊपर 24 गेंदों में 50 रन की जरूरत है। इस समय प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। पंचांचा मैदान के अंदर मैं सामना मैच शुरू चालू होने कर रहा हूँ, से। वही मैच का मैं जिक्र कर रहा हूँ। मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज आ चुके हैं। इस समय आदित्य गाताड़े और प्रसाद गाताड़े अपने गाताड़े ब्रदर्स मैदान के अंदर और पहली गेंदबाज आ चुके हैं। सार्थक माथे के पहली पहला गेंद चेंडूवर। जैसी स्टार्ट में आई और इस गेंद के ऊपर आसमान दिखाया गेंदबाज को बल्लेबाज ने और 6 रन से अपना अंदाज से खाता खोला है। करतोय आगे होंगे हिंदुस्थानी आणि इथे भारतीय संघाने सामना जिंकलेला आहे। मात्र इथे प्रसाद गातरड्याला आता विजय पाहिजे तो कासब संघासाठी। मात्र इथे पहिल्या चेंडूती षटकार, दुसऱ्या चेंडूती मिड विकेटच्या दिशेनं 1 बाउन्स आदित्य गाताड्याच्या चौकार। पॅडिसर सुरेख फटका होता, पॅडवर चेंडू आदळला असता पण काय फ्लिक केलंय आणि चेंडू जातो लेग साईडच्या दिशेने। दणदणीत असा चौकार अतुल माली आले, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो। हाय व्होल्टेज सामना असणार आहे, करो या मरोची मॅच आहे। सेमीफायनलचा हा सामना आहे, यामध्ये जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये जाणार। 1.5 लाखाच्या या शर्यतीमध्ये पुढे कोण जाणार, कासब की पेन साईडचा जोहे? जो हॅलो हा नक्कीच आता दोन्ही संघांचा खेळाडूंचा बाईक करिअर लक्ष असेल। मॅन ऑफ द सिरीज मध्ये आपण इलेक्ट्रिकची बाईक आहे ती आता वाट मध्ये मला असं कोणत असेल आदित्य गाताड्याकडे सुद्धा। हल्क्या हाताने स्टेअर केलाय सेंसिबल क्रिकेट। आदित्य गाताडे ठंडा करके खाने वाला खिलाड़ी और 1 रन सेंसिबल क्रिकेट आणि या सिंगल रन के मदद से 11 रन पर निजी बल्लेबाजी कर रहे आदित्य गाताडे। पॅडिसर 2 मोठे फटक्यानंतर कुठेतरी त्यांनी समजलंय की आता मोठा फटका मारून गरजेचं आहे। 1 धाव घेतली आणि मोठी अनाउन्समेंट आहे रजनीकांत माली यांच्याकडून। ही जर सामना जिंकला कासब संघ तर त्यांना रत्नागिरीची ट्रिप असणार आहे त्यांच्याकडून, आर्निया ब्रिज आणि मला तर वाटतं पुढे गोव्याला पण नेतील ते। ही मॅच जर जिंकली तर कासब संघाच्या सगळ्या प्लेयर्सना मोठी सुवर्ण संधी आहे। सार्थक नारायण हा, गाताडे चेंडू बॅटची एज घेते, चेंडू जातोय मागे। सूरज माली मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेले आहे। या ठिकाणी 300 रुपयाचे आमचे नारायण गाताडे यांच्याकडून माफ करा 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे। प्रसाद गाताडे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे। त्यांनी चौकार मारू षटकार मारू मात्र त्यांच्यासाठी पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे। धन्यवाद असतील त्यांचे सुद्धा आपण। मात्र इथे आपण जर विचार केला 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा पहिला षटक प्रगतीपथावरती सुरू आहे आणि सर्वांना आता धगधग लागलेली मैदानाच्या आतमध्ये आहे। मात्र भीतभर या ठिकाणी आदित्य गाताडे आता सामनापूर्व आपण पाहिलं असताना विचारपूर्वक कामगिरी करायला लागेल, कारण काही मोठी पारितोषिक तुमचं तिकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। आणि असे बरेचसेच खेळाडू मात्र पाहूया ते स्वप्नातली बाईक या स्पर्धेतली अमर क्रीडा मंडळाची कुठल्या खेळाडूची इथे वर्णी लागेल मात्र पाहूया। शुभेच्छा असतील आपण दोन्ही टीम्सला इथे शुभेच्छा देऊया। आणि मयूर सर धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या त्या 12 धावा, 50चा पाठलाग करत असताना 12 धावा लागले धावफलकावरती। रनरेटच्या आणि कुठेतरी सुंदर असा फटका होता, जमिनीलगतचा फटका। 1 धाव पूर्ण केली ती आदित्यनं। 12.5ची सरासरी होती, आता कुठेतरी 13 धावा झाल्यात आणि अजूनही 1 चेंडू बाकी आहे। आणि पहिल्या षटकामध्ये म्हणजे जोहे टीम जेव्हा खेळत होती तेव्हा 15 धावा आल्या होत्या पॅडिसर। आतापर्यंत कासब संघाच्या 5 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात आणि कुठेतरी ते सरासरी राखण्यात समर्थ झालेले आहेत आणि अजूनही 1 चेंडू बाकी आहे। या चेंडूमध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे। पॉवर प्लेचं हे षटक आहे। नक्की सूरज हा, माली सतत चेंडू. धावसंख्या करत मात्र बोललो इथे जशास तसं जशास तसा टोशाचा उत्तरा प्रत्युत्तर देत असताना षटकार आलेला आहे। 6 धावा या चेंडूवरती आणि 19 धावा बघायला लागल्या त्या धावफलकावरती। पहिलं षटक सार्थक मात्रे यांचं इथे समजलं आहे। डीजे
तांबोली आले आहेत त्यांचे स्वागत आपण करूया. इथे आता गरज असलेल्या 18 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची अमर क्रीडा मंडळ कासप संघाला. बाईकच्या रेसमध्ये घोडदौड सुरू आहे. मला तर वाटतंय आदित्य आणि दादू दोन्ही पण म्हणजे प्रसाद गाताडे असतील आदित्य दोन्ही पण नका नका मॅच कडे आपण लक्ष देऊया. या ठिकाणी पारितोषिक जरी असेल मात्र या ठिकाणी रेसमध्ये जरी असेल मात्र बरेचसे असे खेळाडू आहेत. सूरज बाली आपण जर पाहिलं असेल मात्र खेळ मैदानामध्ये चांगलं होणं खूप गरजेचं आहे. सामना जिंकल कसा ना तर हा विचार आता दोन्ही फलंदाज प्रसाद आणि आता ते आदित्य गाताडे यांनी केलेला आहे. मात्र पाहूया गोलंदाज झालेले आहेत ते सिद्धेश मोकलचा हा चेंडू मात्र इथे गल्लीमध्ये चेंडू जातो. एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावता प्रयत्न केला जातोय. प्रोटेक्शन इथे या ठिकाणी चांगला झालेले आहे. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि जिथे आपण पाहिलं असेल 18 चेंडूमध्ये सूरजवाली 31 धावसंख्येची गरज होती आणि 17 चेंडूमध्ये गरज आहे ते 29 धावसंख्येची. नक्कीच नक्कीच या ठिकाणी सपोर्टर सांगतात सूरजवाली की या ठिकाणी कासप संघात जिंकल कसा ना हा लक्ष आपण केंद्रित करूया. आपण म्हणतो ना या मॅच जिंकला तर पुढची मॅच मात्र या ठिकाणी खेळण्याची संधी मिळेल. आदित्य गाताडे उजव्या लागला चेंडू पंचाकडे पाहत राहिले आणि चांगला चेंडू डॉट बॉल इथे आलेला आहे. डॉट चेंडू तिथे झाले समाप्ती. 16 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू 29 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. प्रेक्षक वर्गाला मात्र या ठिकाणी आता आपण पाहिलं असेल दिल की धड़कने अभी तेज हो चुकी है. काफी अच्छा मुकाबला मैदान के अंदर शुरू है. जो है पेन और अमर क्रीड़ा मंडल कासप इन दोनों के बीच में और यहाँ पे कैच ड्रॉप हो चुकी है. लेकिन ऐसा लग रहा है ये कैच छोड़ी कि मैच छोड़ी है. क्या जबरदस्त या पट्टी सूरज पारी खरोखर चांगली अशी मॅच आपण पाहतोय. जोडे महाराज सगळ्या प्रेक्षकांची आता हृदयाचं ठोकं वाढत चाललेली आहे. मात्र ज्यांना कोणा बीपीचा जर त्रास असेल ना किंवा या ठिकाणी बट आपण पाहिलं असेल हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकेल अशी मॅच नका बघू. आणि असा एक प्रेक्षक सुद्धा आपण पाहिलं होतं या ठिकाणी महागुरूंनी सकाळी सांगितलं होतं का एक जो असा प्रेक्षक होता त्याला हार्ट अटॅक आला होता आणि इथे फटका बसला जातोय आणि विकेट इथे प्रसाद गाताडे यांची विकेट मिळाली आहे ती जोहे पेन संघाला. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. गेली 30-35 वर्षे आपण वाट पाहतो जोडे महाराज ज्या राम मंदिराची. आणि मोदी साहेबांनी मात्र तो आपण पाहिलं असेल राम भक्तांसाठी आपण पाहिलं असेल राम मंदिर उभा केलं आणि त्याचाच गीत आणि कदाचित त्या ठिकाणी रामाचा धावा इथे आता करायला लागेल अमर क्रीडा मंडळ कासप संघाला. गरज येते 28 धावसंख्येची. मॅच अजून काही माव नाही. मॅचमध्ये मात्र आपण पाहिलं असेल आता रंगत निर्माण झालेली आहे. विकेट मात्र इथे प्राप्त झालेली आहे ती प्रसाद गाताडे यांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षद पाटील. 14 चेंडू 28 धावसंख्येची गरज. सध्या महाराष्ट्रामध्ये पाटलांचा मोठा बोलबाळा आहे मात्र ही माळ्यांची स्पर्धा आहे. गोट्याचा हा पहिला चेंडू खेळत असताना या ठिकाणी कनेक्ट चेंडू बॅटवरती होत नाहीये. सिंगल धाव या चेंडूवर आलेली आहे. घ्यायची नाही यस या नो. मात्र आदित्यने या ठिकाणी विचार केला बचेंगे तो और लढेंगे. 13-27 13 या 12 मात्र 13 चेंडू 27 धावसंख्येची गरज. चला छोटे प्रेक्षक आमचे आहे चला आपण मैदान बाहेर या. असू दे सर थांबा थोडं त्यांना बाहेर येऊ द्या. कदाचित एखादा बॉल बिल लागेल. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 14 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची मयूर सर विजयासाठी गरज आहे. आता मैदानाच्या आतमध्ये माझ्या मात्र 13-27 मात्र या ठिकाणी मॅच गरम आहे मात्र हवा आता थंड सुटलेली आहे. फॉग आलेला आहे. हा चेंडू दिदा मनस्थितीमध्ये होते सेफ फ्लॅटमध्ये आहे आणि इथे एक सिंगल धाव आलेली आहे. आदित्यला स्ट्राईक हवी होती आणि आता 12 चेंडूमध्ये 13ची सरासरी प्रतिवर राखायची 26 धावसंख्येची गरज. राज डीजे
श्रीरामाचा आता दावा करायला लागेल. तुमच्या नशिबाचे काम तर आपण म्हणतो ना, कर्मावरती तुम्ही जास्त विश्वास ठेवा. देवदूताचा आपण पाहिलं असेल, आपला हिंदू धर्म जो आहे ना, खूप पवित्र धर्म आहे. आणि ज्या धर्माला हिंदू धर्माचा आपण रक्षण करण्यासाठी आपले सगळे हिंदू बांधव खूप सारे या ठिकाणी सहकार्य करत असताना आता बजरंग दल सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं असेल चांगलं कार्य करत आहे. जिथे आपल्या गोमाता रक्षा आपण पाहिलं असेल संरक्षण केलं जातो आहे. आणि हिंदू आपण पाहिलं असेल बजरंग दलाचं सुद्धा आपण इथे स्वागत करू. आम्ही सुद्धा त्या बजरंग दलाला जॉईंट आहोत. आता इथे आपण पाहिलं तर श्रीरामाचा धावा करा सांगतात ते DJ मास्टर. 16 आपण 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट आहे, सामन्यामध्ये रंगत आलेली आहे. आणि जिथं आपण पाहिलं तर सिद्धे एक आपण गोलंदाज आलेले, तो दुसरा षटक सिद्धेशने मात्र इथे पण या ठिकाणी चांगला कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा मयूर सर आल्या आणि काय गोलंदाजी केली, 90 धावसंख्येत 5 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील प्राप्त केला प्रसाद गाताडे यांचा. आणि आता सभेकर 12 चेंडू 26 आणि पहिला चेंडू होती केलेला आक्रमण, फटका फसला जातो. एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळाला. पहिली झालेली चुकी, त्याच्यानंतर दुसऱ्या चुकीला माफी नाहीये आणि फलंदाज मात्र मोठा गोल्डन विकेट इथे मिळालेला आहे. जय गिरोबा जो हे पेन संघाला. आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद झाला आदित्य गाताडे. थोडीशी शांतता आता इथे पसरलेली आहे. 11 चेंडू 26 धावसंख्येची गरज. देई देवा. मात्र या ठिकाणी तुम्ही कर्म चांगले करा, फल तुम्हाला चांगलेच मिळते. आपण म्हणतो ना, जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा तुमचा विजय असेल. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल जय आणि पराजयाच्या धुवामध्ये आता धुवा कोण होतं ना या ठिकाणी, जो हे पेन संघासाठी तो आदित्य गाताड आता इथे बाद झालेला आहे. मोठी विकेट आता पूर्णपणे शांतता इथे पसरलेली. मात्र सामना अजून संपला नाही आहे. 11 चेंडू मध्ये एक गरज येते 26 धावसंख्येची. योगीराज बाळा इथे आलेले आहेत आणि गोलंदाज मात्र अनिकेत मोकल. एकच धाव आता सध्या तरी या ठिकाणी कुठली काही गडबड करायची गरज नाहीये. एक सिंगल धाव या चेंडूमध्ये 50 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. आणि 50 धावसंख्येचा पाठलाग मयूर सर आता 10 चेंडूमध्ये 25 धावा धावतो फलकात 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 10. आर के तांबोले त्यांचंही स्वागत. त्याने आपण त्यांचंही स्वागत या स्फूर्ती ट्रॉफीमध्ये करूया. मात्र 10 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची गरज. 10 गेंदे 25 रन की जरूरत. इस मुकाबले को जीतने के लिए अनिकेत मोकल दूर वाले छोर से राइट और दो कैसे गेंदबाजी करने के लिए. और इस गेंद के ऊपर दिशा पूरी तरह भटक चुके हैं. भटकती तरह आत्मा की तरफ से एक तरफ से देखा जाएगा तो 1 रन इस गेंद के ऊपर मैच मिला है. और 1 रन से टीम में स्कोर में बढ़ते हो चुकी है 26. अब जरूरत है 10 गेंदे. मनोज कोडिलकर 3 षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे लावण्यात आलेले आहे. धन्यवाद मनोज. मात्र 24 धावसंख्येची आता गरज आहे. इथे मात्र चेंडू चांगला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाब्याचा इथं प्रयत्न केला जातोय. अक्षय टोंबरे आणि हेमंत माळी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकारासाठी आपण पाहिले असेल 1500 रुपये ही जे पारितोषिक आलेले आहे ते पारितोषिक आहे योगीराज मालिक शांतीत लावण्यात आलेले आहे. थांबा जरा या ठिकाणी डिस्टर्ब करू नका. मॅचमध्ये आपण बोलूया. रुके जरा शांतता पाहिला आपण मॅचकडे बोलूया. मॅच खूप चांगली अशी आलेली आहे. एका बाजूला आपण पाहिलं असताना 9 चेंडूमध्ये गरज असणार आहे 22 धावसंख्येची. अनिकेत मोकलचं हे षटक खूप निर्णायक असेल. या षटकामध्ये इथे तुम्हाला धावा करायला लागतील. एका बाजूला अनिकेत मोकलचा तुतुमय आणि काय केलं मैदानाच्या आतमध्ये आपली विकेट आपण पाहिलं असेल सॅक्रिफाईस केली आणि तीच विकेट हवी होती सायली संघ आपण साई आपण पाहिलं असेल जो हे पेन संघाला.
संख्येची अजूनही गरज मॅच मात्र अजून संपली नाही आहे. प्रेक्षक वर्गाची आता मात्र दिलची धडकने तेज झाले, मात्र इथे या चेंडूत आलेला ज्या आतिशने का आपली विकेट शाबूत केलेली आहे आणि इथे आतिशने मात्र तडाखा दिलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर षटकार आले 6 धावा. माफ करा, योगीराज माळी बाळा यांच्याकडून षटकार आलेला आहे. 15 7 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. मयूर पाटील 7 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची गरज. पाठीमागून एवढं सुद्धा मला टावचर करतात ना, त्याच्यामुळे मॅचवरचं आमचं लक्ष थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष करता जाणार केला जाणार नाही. मात्र मॅच चांगली होईल. 7 चेंडू 15 धावसंख्येची गरज. योगीराज बाळा यांनी षटकार आता एक मारलेला, एक धाव पूर्ण केलेले. मात्र इथे पंचांनी तिसऱ्या पंचांची आता मदत घेतलेली आहे, रेफर केलेला आहे. तुम्ही प्लेअर कोणी जाऊ नका, योग्य तो निर्णय या ठिकाणी. जरी आपली घरची स्पर्धा असेल मात्र सर्वांसाठी नियम सारखे असतील. मयूर पाटील याची आज समालोचनामध्ये आपण पाहतोय राहुल पाटील, पॅडी पवार. बेल्स पडले, पहिलं बेल्स पडले सर, म्हणजे सेफ आहे का? चला सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. ओके ओके, तुमचे 12 देखील आहेत. सेफ आहे, सेफ. हा पाणी घेऊन बघूया. इथे एक धाव बघूया. इथे मात्र या चेंडूवरती एक धाव कंप्लीट झालेली आहे. जो हे संघ आपला 12 सुद्धा या ठिकाणी आहे. मात्र येथे कुठल्याच संघावरती अन्याय केला जाणार नाहीये, कारण का आपण लाईव्ह मॅच पाहतात आणि इथे बरेचसेच व्ह्युअर्स आपण ही मॅच ऑनलाईन पाहतात. आता योग्य ते निर्णय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. ज्यावेळेस पंचाला डाऊटफुल वाटला तेव्हा टी.के. सरांनी मात्र तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली. मात्र मॅच हाय व्होल्टेज आहे, सामना हाय व्होल्टेजचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मात्र चांगली मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथून जो संघ जिंकेल तो टॉप पर्यंत पोहोचेल. मात्र इथून दोन्ही संघाचा खूप चांगला मयूर सर इथं खेळ राहिलेला आहे. 14 धावसंख्येची अजून एक गरज असतो विजयासाठी. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकं संपली. 3 षटकात समाप्त झालं. टोटल मयूर सर धावा 36 धावा लागल्या धावफलकावधी. आता 6 मध्ये करायचे आहेत, त्यात 14 धावा. वरून मोकल आणि खालून फलंदाज योगीराज माळी बाळा, ज्यांनी एक षटकार मारलेला आहे, अशा जिवंत केलेले आहेत. सर्व कासव संघाच्या पाठीवर काय पहिल्या चेंडी होती, दडपण प्रेशर त्यांच्यावर आलेलं आहे आणि इथे मात्र एक वाईट बॉल येतोय. 13 धावसंख्येची गरज. 6 गेंदे 13 रन की जरूरत. 6 गेंदों पे 13 रन की जरूरत इस समय आ चुकी है अमर क्रीड़ा मंडल कासब टीम को. और 6 गेंदों पे 13 रन बचाना है इस समय जय गिरोबा जो है पेन टीम के गेंदबाज को. वरुण गेंदबाज आ चुके. वरुण की पहली गेंद थी, कैच लगी है, लेकिन यहाँ पे गली पे गेंद जा रही है. 1 रन तो आसानी के साथ पूरा किया है. दूसरे की कोशिश यहाँ पे की नहीं और 5 गेंदों में 12 रन की जरूरत. 5 गेंदे 12 रन की जरूरत. 5 चेंडू 12 धावा. सध्या 7 बार आपण पाहिलं तर शांत आहे. 7 बारला किंमत खूप मोठी आहे. आता सध्या शांत आहेत. मात्र 5 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. 2 फटके मोठे मारायची तिथे फक्त म्हणता येणार मयूर सर. आपण इथं बोलणं सोपं आहे, मात्र करणं खूप कठीण आहे. तिथे मैदानाच्या आत फलंदाज होती, तो तितकाच दडपण प्रेशर आहे. मात्र इथे या प्रेशरला रिलीज करण्याचं काम या फलंदाजाने केलेल्या 1 बाउन्सचा चौकार. 4-4.
डीजे मास्टर सांगतात आपल्याला, मात्र त्यांनी कमजोर दाखवला नाही आहे. 47वा फलंदाज आहे, त्यांनी चौकाने आपलं खातं इथे ओपन केलेलं आहे. आणि आता गरज आहे 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची, 4 गेंदे 8 रन की जरूरत. उमेश तोमरे यांच्याकडे राज माळी यांच्यासाठी 200 रुपयाची कॅश प्राइज. तुमची आता वटी भरलेली बघा. राज आपण पाहिलं असेल, राज माळी काका डीजेचे प्रोपायटर स्वतः मालक आणि उमेश शेठ यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज झाले. 2 चौकांसाठी मनोज यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लावलं. एकदा धावून पूर्ण केलेले आहे. थोडासा शतरक्षामध्ये फंबल झाले, एकदा धावून पूर्ण केले. डायरेक्ट हिट होईल का? आणि इथे 2 धावा. जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण शांतता पाळा. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही जल्लोष करा सगळे पाठीरागे. जोहे संघ सुद्धा आपला घरचा संघ आहे, पाहुणा संघ आहे, त्यांचा सुद्धा चांगला खेळ आपण इथे पाहतोय. आहे मात्र पाहूया इथे जल्लोष कुठल्या संघाचा राजमाली पहिले. जोहे पेन की अमर मुंडा का क्रीडा मंडळ कासव. मात्र इथे आपली विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलेला आहे. 2 चेंडू 6 धावसंख्येची घेर. 2 गेंदों में 6 रन की जरूरत. इस मौका लोगों जीतने के लिए अमर क्रीडा मंडल कासव के लिए राज डीजे. एकदम मस्त मॅच. फक्त आपण जर पाहिली असेल ना तरी लाडू आपण पाहिली असेल, अकोलवाडीची मॅच थोडीशी मात्र या ठिकाणी उत्तर 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मध्ये गरज आहे 6 धावसंख्येची. आणि 14ची गरज होती वाईट टाकला. 13 धावसंख्येची गरज असताना मात्र इथे आपण पाहिलं असेल एक चौकाराने बराचसा अंतर आता कमी केलेला आहे. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. आतिश कोंडिलकर त्यानं शेवटचा षटक फेकला होता. 6 धावा दिल्या होत्या. 3 विकेट देखील प्राप्त केल्या होत्या. चांगली गोलंदाजी होती. एक अष्टपैलू हा खेळाडू आणि ऑन स्ट्राईक असतील फलंदाज योगीराज बाला ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. वाईड बॉल अशा वेळेस आता अशी गोलंदाजी गरज नाहीये. बघा जोळे संघाचे सगळे खेळाडू नाचतात मात्र या ठिकाणी जो काय त्यांचा आपण पाहिलं रोष राग इथं शांत करण्याचं काम. जसा वाईट येतोय तसा अख्खा स्टेज टाल्याने वाजते कासपकरांच्या. तिकडे डॉट आला का तिकडे जोहेकर आहेत. कोणी जिंको कोणी हरो परंतु मॅच टाईट होते. हा नक्कीच जोहेकर कमी जरी असले ना मात्र पाहुणा आपला संघ आहे. त्या संघाने या सहभाग नोंदवून चांगला खेळ इथे या स्पर्धेमध्ये केलेला आहे. मॅच अजून संपली नाही आहे. मॅच अजून आणि मात्र येथे मात्र ऑनसाईडमध्ये चेंडू होता. एकदा जाऊन पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? आणि येथे आपली विकेट रनआउटची सॅक्रिफाईस केलेली आहे. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. आता दोन्ही संघांच्या पाठ्या राख्यांच्या फासण्या फास फूस या अवसर योगीराज माळी बाळा अजून विकेटवरती. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. मस्त रफ अँड टफ मॅच आलेली आहे. हाय व्होल्टेज मॅच अमर क्रीडा मंडळ घरच्या आयोजनामध्ये खेळतोय आणि एक मॅच जिंकली ते पुढे संधी मिळणारे. जर संघ पराभूत होईल त्याला मात्र इथे आपला प्रवास थांबवावा लागेल. याच्या पुढची मॅच कस्तूर शेठ. चला आपण टॉससाठी चिठ्ठ्या उडवल्या. 3 क्वालिफायच्या मॅच असतील. चिठ्ठ्या उडवल्या जातील. सगळ्या टीम आल्या असतील तर कृपया आपण त्याची संपर्क करा. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना इथे मात्र धाव धन्नू आणि हा चेंडू ऐतिहासिक विजयाची नोंद इथे झालेली आहे. ती जय गिरोबा जोहे पेन संघाचे सगळे खेळाडू आता विकेटवरती मात्र या ठिकाणी पडले असेल. नतमस्तक हा गोलंदाज झालेला आहे आणि एक चांगला सामना, एक हाय व्होल्टेजची मॅच. काही फरकानं मात्र हा सामना आपण पाहिला असेल. अमर क्रीडा मंडळ कासप संघाने मात्र इथे गमावलेले चांगला प्रयत्न झालेले आहेत आणि 2 धावसंख्येने मला असं वाटतं या ठिकाणी हा सामना अमर क्रीडा मंडळ कासप संघाला मात्र इथे
त्यांनी गमावलेलं आहे. दिवसामध्ये आपण भातान टीम आराध्या फायटर संजय कैलास वाशी संजय भातान. द्वितीय दिवसामध्ये आपण पाहिलं असेल कायरा 11 यंगस्टार वहाल. त्याच्यानंतर तिसऱ्या रात्रीमध्ये श्रीदत्त भातान आणि चौथ्या रात्रीमध्ये आपण ओम साई जीवदानी बांधवण डोंगरी टीम कॅप्टन. चला सगळं टीम कॅप्टन इथे येतो पोहोचला आणि इथे मात्र चेट्या उडवल्या जातील. आणि प्रसाद गाताडे आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज तिथं कॉम्बॉक्समध्ये जमा आहे. त्या बाबाने आम्हाला लावलं आपल्याच नाव. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सार्थक माळी. एक जबरदस्ती त्यांनी माफ करा सार्थक म्हात्रे ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. सार्थक माळी आमचे कांबेचे मात्र हे सार्थक माळी आपण पाठी म्हात्रे तर जो हे पेन संघाचे आहेत त्यांना इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन सन्मानित केला जाईल. फलंदाजी करत असताना 9 चेंडूमध्ये 27 धावा आणि तेच सांगता डेडिकेट केलेले कारण का वरून रायझिंग स्टार हा गोलंदाज होता आणि वरून यांना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जाईल. प्रसाद गाताडे आपले 500 रुपये आमच्या समाज जमा आहेत. नंतर हे पारितोषिक घेऊन जा जर असेल तर या स्टेजमध्ये जे बाबांनी लावले होते. चला पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या लगेच. आणि लकी ड्रॉ या ठिकाणी उडवली जाईल. टीम पहिल्या दिवसामध्ये राहुल पाटील श्रीदत्त भातान आराध्या फायटर्स संजय लिओन भातान. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल कायरा 11 यंगस्टार वहाल. त्याच्यानंतर तिसऱ्या रात्रीमध्ये श्रीदत्त भातान आणि कालच्या दिवसामध्ये ओम साई जीवदानी बामणडोंगरी. आणि आजच्या रात्रीमधून आपण पाहतोय जय गिरोबा जोहे पेन. तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लहू माले यांना विनंती की आपल्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये द्या. चला मनोज पारितोषिक त्या ठिकाणी ट्रॉफीज द्या. पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. हा वरुणला मात्र मॅन ऑफ द मॅच असेल. वरुण ह्या मस्त आपण या ठिकाणी गोलंदाजी करून धावा आपण डिफेन्स केला 6 चेंडूमध्ये 14 आणि एक चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला मात्र चला, विजय 5 पात्रापर्यंत आपण ट्रॉफी पर्यंत आपल्या संघाला 5 कर्णधार आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बामणडोंगरी 2 भातान आणि जोहे शुभम माली आलेले बामणडोंगरीचे संघ वहाळ. चला पाणी 5 टीम. चला कस्तुरचे चिट्टा रोशन भोईर आलेत. भातांचे स्वप्नील भोईर यांचे मेहुणे. आणि तिकडे वहाळचे आलेले आहेत. इकडे जोहेचे आहेत. आमचे यंग अँड हँडसम पर्सन कौस्तुभ शेठ माली यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण लकी ड्रॉची जी चिठ्ठी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये